नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 चे फॉर्म सुटलेले आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. परीक्षा पद्धत कशी असेल, पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला निवड कशी होते, पूर्व परीक्षेला तुम्हाला परीक्षा पद्धतीबरोबर किती विषय आणि त्या विषयाला किती प्रश्न किती मार्कांसाठी असते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यात अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला एएमव्हीआय साठी सेपरेट बॅच आपण चालू केलेली आहे आणि उरलेले 4 पदांसाठी क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट साठी लक्ष बॅच चालू केलेली आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. ह्या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवणारी टीम आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. एएमव्हीआयच्या बॅचला स्वतः धनंजय कचाले सर, ज्यांनी 2दा एक्झाम क्रॅक केली 17 आणि 20 ला, ते स्वतः तुम्हाला इथे लीड करताय, स्ट्रॅटेजी शिकवताय. 30% ऑफ मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे. घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा सारखीच असते, त्यामुळे मी दोघे एकत्र घेतलेलं आहे. तुम्ही फोकस करा गट क वरती. तुमची संयुक्त पूर्व परीक्षा जी असते 100 गुणांसाठी असते आणि मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी असते. आता यामध्ये फक्त एएमव्हीआय साठी वेगळी मुख्य परीक्षा असते, ज्यामध्ये 300 मार्कांसाठीची मुख्य परीक्षा असते. 300 मार्क्ससाठी असते मुख्य परीक्षा. ओके, मग जाऊया आपण पूर्व परीक्षेकडे. पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा जी होते ती कशी असते, तर त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागू असणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एक ऑप्शन 4 पर्याय असतात, 4 पैकी एक आन्सर तुम्हाला द्यायचं असतं, एकापेक्षा जास्त आन्सर द्यायचे नसतात. जर तुम्ही चुकीचे आन्सर दिले असेल तर 1/4 निगेटिव्ह सिस्टम, एकापेक्षा जास्त आन्सर दिले तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया आपण की या एक्झाम मध्ये बघा विषय तुम्हाला 8 आहेत. त्यापैकी पहिला विषय आहे तुम्हाला इतिहास. इतिहास विषयामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे. म्हणजे इतिहासामध्ये फक्त आधुनिकच अभ्यासायचा आहे, अश्मयुगीन वगैरे तुम्हाला जायचं नाहीये, फक्त आधुनिक भारताचा, पण विशेषतः काय महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा. आता लक्षात घ्या, हा जरी सिलेबस तुम्हाला एका ओळीत दिलेला आहे, सो एका वेळी सिलेबस संपत नाहीये तुमचा, त्यासाठी तुम्हाला मोठी मोठी पुस्तकं वाचावी लागणार आहे. त्यांनी एमपीएससी सेपरेट असं काही पुस्तक दिलेलं नाहीये. तो या विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्न 10 मार्कांना विचारलं जाणार आहे. त्यानंतर भूगोल हा विषय आपण जर घेतला, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. आता यामध्ये तुम्हाला जरी महाराष्ट्राचा विशेष अभ्यास सांगितला, आपण पृथ्वी म्हटलं की जगाचा अभ्यास होतो, जगातील विभाग म्हटलंय की वर्ल्ड जॉग्राफी अभ्यासायचं आहे, आणि हवामान, अक्षांश, रेखांश म्हटलं तरी तुम्हाला जगाचा भूगोल अभ्यासणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला टोटल 10 प्रश्न विचारले जातात, 10 मार्कांसाठी असेल. त्यानंतर इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था. यामध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. तुम्हाला 15 प्रश्न 15 मार्काला हा टॉपिक अभ्यासायचा आहे. त्यानंतर चौथा टॉपिक आहे चालू घडामोडी, त्याला आपण जीके म्हणतो, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील अभ्यासायचा. याचा आवाकाही प्रचंड आहे, 15 प्रश्न 15 मार्काला आहे. त्यानंतर राज्यशास्त्र. बघा, एकच शब्द टाकलाय राज्यशास्त्र, म्हणजे सिलेबस संपत नाही, बराच सिलेबस. आता त्यामध्ये तुम्हाला या एक्झामसाठी काय वाचावं, किती वाचावं, कुठून वाचावं, यासाठी बघा 15 प्रश्न आहे, समजून घ्या. 6वा टॉपिक यामध्ये विषय आहे सामान्य विज्ञान, ज्यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आहे, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आहे, प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी आहे, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आहे, आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन आहे. हे सगळे घटक तुम्हाला या सामान्य विज्ञान टॉपिक खाली, या विषयाखाली अभ्यासायचे आहे. आणि 7वा आहे अंकगणित. यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न 15 मार्काला. अंकगणित यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी एवढं दिलेलं आहे, पण एवढं याच्यापेक्षा डेप्थ पर्यंत क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आणि प्लस हे दोघं मी ऍडिशन करतो, बुद्धिमापन चाचणी पण आहे. उमेदवार लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. दोघे मिळून तुम्हाला 20 मार्क 20 प्रश्नांसाठी असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला वेळ आहे 1 तास, म्हणजे साधारणतः 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, ऑप्शन वाचायचे, समजून घ्यायचे आणि उत्तर द्यायचं आहे. 36 सेकंदात करायचं. ते करण्यासाठी तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागेल. जरी एका पेजमध्ये पुन्हा पूर्ण सिलेबस समोर दिसतोय, पण हा लवकर संपणारा सिलेबस नाही. यासाठी तुम्हाला प्रचंड डेडिकेटली अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमचे कॉम्पिटिटर ऑलरेडी अभ्यासाला लागलेले आहेत, नवे नवे काही दिवसापासून ते अभ्यास करत आहात. तुम्ही जर आता अभ्यासाला लागत असाल किंवा काही दिवसांपूर्वीच अभ्यासाला लागला असाल,
तर तुम्हाला त्यांच्या पुढे जायचं असेल तर स्पर्धेमध्ये तुम्हाला रनिंग जोरात पळावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला विषय चांगले अभ्यास करणं गरजेचं आहे. आता इथे समजून घेऊया की पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला जाताना किती विद्यार्थ्यांची निवड होते. प्रिलिम मधून मेन्सला जाताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा इथे 12 पट उमेदवार हे मुख्य परीक्षेला निवडले जातात. म्हणजे उदाहरणार्थ मी एक एक्झाम्पल घेतलं की 100 जागांची जाहिरात आली असेल तर याच्या 12 पट उमेदवार मुख्यला जातील, म्हणजेच 100 गुणिले 12 जवळपास 1200 विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातील. आता जागा किती आहे? आता जागा भरपूर आहे. आता जो सपोज आपण म्हणूया आता जागा 2619 आहे, मग याच्या 12 पट उमेदवार हे मुख्य परीक्षेला जातील. एक ढोबळ मारणे मी लक्षात घेतोय, ढोबळ मारणे मी 10 पट जरी केलं तर 26,190 होतात. 12 पट केलं तर साधारणतः 28,000पर्यंत विद्यार्थी मुख्य परीक्षेला जाणार आहे. पण हे जात असताना कॅटेगरी वाईज जेवढ्या जागा त्याच्यात तेवढे 12 पट जातात. पदानुसार प्रत्येक पोस्टनुसार तेवढे विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात. आता मुख्य परीक्षेला तुम्ही गेल्यानंतर बघा कधी कधी हे जरी 12 पट दिलंय पण एमपीएससी घेताना जवळपास 18 पट उमेदवार मुख्य परीक्षेला घेत असते. ओके, आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी मुख्य परीक्षा जी असते ना त्याबद्दल मी डिटेलमध्ये नंतर व्हिडिओ घेणार आहे, पण थोडक्यात पद्धत कशी समजून सांगतो तुम्हाला मी. बघा इथे सगळ्या पोस्टचा विचार केला तर तुम्हाला मुख्य परीक्षेला पेपर 1 पेपर 2 असे 200 मार्कांचे म्हणजे एकूण 400 मार्कांचे 2 पेपर एकाच दिवशी द्यावे लागतात. फक्त तुम्हाला AMVI जी एक्झाम आहे ती मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेला 150 प्रश्न असतात. 150 प्रश्न 300 मार्कांसाठी असतात आणि हे तुम्हाला पूर्ण टेक्निकल सिलेबस यामध्ये असतो. मेकॅनिकल डिपार्टमेंटचा सिलेबस असतो. डिग्रीचा किंवा डिप्लोमाचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानुसार तुम्हाला हे टॉपिक त्यांनी दिलेले आहे. मुख्य परीक्षेमध्ये बघा पहिला पेपर मराठी इंग्लिश प्रत्येकी 50-50 प्रश्न 50-50 प्रश्न 100-100 मार्कांसाठी. दर्जा तुम्हाला 12वी पदवीपर्यंतचा आहे. मराठी इंग्लिशमध्ये 1 तासामध्ये सोडवायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि दुसरा जो पेपर आहे जो प्रिलिमचा पहिला पेपर होता ना त्याच धर्तीवरती मुख्यचा दुसरा पेपर आहे. 100 प्रश्न 200 मार्कांना. पदवीमध्ये मराठी इंग्लिश माध्यममध्ये प्रश्न आहेत, एका तासात सोडवायचे आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम पण लागू असणार आहे. आता काही प्रश्न तुमच्या मनात त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो. पूर्व परीक्षेचे मार्क्स फायनलमध्ये पकडतात का? तर याचं उत्तर नाही. पूर्व परीक्षा ही फक्त चालणी परीक्षा आहे. यामधून मुख्य परीक्षेला गेला तर मुख्य परीक्षांच्या मार्कांवरती मुख्य परीक्षा मार्क्सवरतीच तुमचं फायनल सिलेक्शन होतं. पूर्व परीक्षेचे मार्क घेतले जात नाही. त्यामुळे मुख्य परीक्षा महत्वाची असणार आहे. त्यानंतर इथे एक्झामला लक्षात घ्या मुख्य परीक्षा ARTO किंवा AMVI ची वेगळी असते आणि उरलेले जे पदं आहेत ना ह्या पदांसाठीची वेगळी असते. उरलेली इथे कोणती पदं आहेत मग 4 पदं. इंडस्ट्रियल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट आहे, क्लर्क आहे आणि टॅक्स असिस्टंट आहे. पूर्व परीक्षेला किती मार्क्स मिळवायला हवे जर तुम्हाला पूर्वमधून मुख्यला जायचं असेल तर ह्या 4 पदांसाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही टार्गेट ठेवावं साधारणतः 55+. टार्गेट ठेवा 55+ आणि AMVI तुम्ही टार्गेट ठेवावं 50+. आता हे याचा कट ऑफ कमी लागतो खरं म्हणजे, पण टार्गेट जास्त ठेवणं काही अडचण नाहीये. त्याच्या जवळपास तर आपण पोहोचतो. त्यामुळे तुम्हाला टार्गेट ऑलरेडी मी जास्तीत सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला हवं. हाच एकमेव हेतू आहे. पूर्व परीक्षा अभ्यास कधी सुरुवात करावी? अभ्यासाला ऑलरेडी लेट झाला आहात. आता अभ्यास टू द पॉइंट जे एक्झामसाठी महत्वाचं आहे ते तुम्ही आता करायला पाहिजे. 2027 ची तयारी तुम्ही आता करायला हरकत नाही, पण आता 26 ची एक्झाम तुम्ही देणार असाल, आता तयारी करायची असेल तर सगळं बाजूला ठेवून जितका वेळ मिळेल तितका वेळ तुम्ही ह्या पूर्व परीक्षेला द्यायला हवा. बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या ज्या तुमच्याशिवाय होणारे कामं असेल तर ते सोडून द्यावेत. प्रत्येक ठिकाणी स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा इतरांना ते कामं जबाबदार देऊन तुम्ही स्वतः आता उचलून अभ्यास केला तर शक्यता आहे 3 महिन्यात तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. याच्यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्रॅक केलेली आहे. बेसिक पुस्तके वाचावी का? बेसिक पुस्तक आता पूर्ण वाचत बसू नका. त्याचा सार जसं की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला याचा सार देते. ते लेक्चर तुम्हाला मी अवेलेबल करून दिलंय, ते शक्य असेल तेच बघा. बाकी आता पुस्तकं वाचत बसाल तर खूप वेळ जाईल. स्पर्धा किती आहे? प्रचंड. एका जागेसाठी 150-150 200-200 मुलं फॉर्म भरतात. सो स्पर्धा प्रचंड. एवढ्या मुलांना मागे पाडायचं म्हटलं तर प्रचंड अभ्यास करावा लागेल. तुमचा प्रतिस्पर्धी विचार करा आता काय करतोय. तो प्रचंड अभ्यास करतोय, तो डेडिकेटली अभ्यास करतोय, तो वेळ वाया घालवत नाहीये. पण तुम्हाला त्या प्रतिस्पर्धेपेक्षा पुढे जायचं असेल त्याच्यापेक्षा पुढे तुम्हाला अभ्यास पण करावा लागणार आहे. त्यानंतर पूर्वनंतर मुख्य परीक्षेला किती दिवसांनी असं साधारणतः 4 महिन्यांचा वेळ मिळतो. पण आता ऑनलाईन एक्झाम असल्याने माहित नाही किती देतात, पण साधारणपणे 4 महिने त्यांनी दिलेले आतापर्यंत, पुढे सुद्धा 4 महिने देऊ शकतात, देतील. सो 4 महिन्यात तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास होऊ शकतो. कारण मुख्य परीक्षेला AMVI साठी फक्त टेक्निकलचा अभ्यास आहे आणि बाकीच्या पदांसाठी फक्त मराठी इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. कारण दुसऱ्या पेपरचा अभ्यास म्हणजे पूर्व परीक्षा ते विषय सगळे रिपीट होत झालेले असतात.
सो ह्या काही प्रश्नांची उत्तर, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. साधारणतः तुम्हाला पूर्व परीक्षेची कल्पना मी दिलेली आहे. पूर्व परीक्षेला विषय, वेटेज, किती प्रश्न किती मार्काला आहे, कशी पद्धत असते, निवड कशी होते आणि तुम्हाला किती मार्कांचं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. आता हे टार्गेट ठेवताना मी ओपनचं सांगितले, तर त्या कॅटेगरीनुसार तुम्ही 5-6 मार्क कमी जास्त करू शकतात. समांतर आरक्षणाला बरेचसे कमी कट ऑफ लागतात. माजी सैनिक, स्पोर्ट पर्सन असेल, दिव्यांग असेल, अनाथ असेल, नाही का, यांचे कट ऑफ कमी लागतात. ओके, आता परत एकदा सांगतो की हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास ह्या 3 महिन्यात संपवायचा असेल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने टू द पॉइंट शिकवणारी बॅच आहे AMVI साठी आणि इतर पदांसाठी. सो ह्या बॅच लगेच जॉईन करा. ह्या बॅचचा फायदा 100% तुम्हाला होईल, कारण हे रिसर्च आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला परत रिसर्च करायला जाल, परत कुठून वाचू, काय वाचू, किती पुस्तक वाचू करत बसाल तर खूप वेळ जाईल. आणि आवश्यकता वाटत असेल तर किंतु परंतु जर न करता भविष्यात पश्चाताप होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच ह्या बॅच जॉईन करा. ह्या बॅचचा फायदा तुम्हाला 100% होईल. यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, डायरेक्ट बॅच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अधिक प्रश्न तुमच्या मनात असतील तर ते प्रश्न तुमच्या मनात न ठेवता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.